मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांचं आज दिंडोरी तालुक्यातील पिंपळणारे येथे जंगी स्वागत करण्यात आलं। बागलाण तालुक्यातील सालेर किल्ल्यावरील सरदार सूर्याजीराव काकडे यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी जाताना आज त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं। पुष्पवृष्टी करून स्वागत सोहळा संपन्न झाल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत असल्यामुळे उपस्थित ग्रामस्थांनी मनसुदाराची पाटील यांचे आभार व्यक्त केले। आपण जो मराठा समाजासाठी सगळ्या शहरांचा अध्यादेश काढला, अधिसूचना काढला, त्याची अंमलबजावणी 15 तारखेला होणार आहे। परंतु सरकारला कामाला लावण्यासाठी आणि अंमलबजावणी करण्यासाठी आपलं शरीर आपल्याला साथ देत नसताना आपण 10 तारखेला पुन्हा कठोर आमरण उपोषण आपले मराठींचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून 10 तारखेपासून सुरू केलं। नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी ताकदीनं शेवट राहत आहात, म्हणजे आपल्यात एक मन आहे, हाती गेला आणि शेपूट राहिलं। आपलं शेपूट सुद्धा न राहिला, फक्त अंमलबजावणी राहिली। ते जर एकदा झालं, आपल्या घराघरातल्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं, लेकरं मोठे झाले। ती अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी आपण ताकदीनं पुन्हा एकदा आमरण उपोषण करायचं ठरवलं। आपलं शरीर आपल्याला नाही साथ देत, परंतु आपल्या मराठ्यांचे लेकर आपल्यासाठी महत्वाचे। एक जीव गेला तरी चालेल, पण करोडो जीव मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर हसू दिसलं पाहिजे। याच्यासाठी शेवटचं आपल्याला आमरण उपोषण करावं लागतं। आपला जीव आपण तळ हातावर घेतलेला, आपण मरायला नाही। मी समाजाचं हमेशा ऐकतो, फक्त एवढ्या वेळेस ऐकत नाही, कारण लेकराचं तुमच्याच हिते म्हणून ऐकत नाही। उपोषण केल्याशिवाय मला पर्यायचं नाही, कारण आपल्याला अंमलबजावणी करायची त्याची। फक्त नाशिक जिल्ह्यातला एका मायबापाने शांत बसू नका। उपोषण सुरू झाल्यावर ताकदीने एकत्र या, सरकारवर दबाव आला पाहिजे, शांततेत एकत्र या। एकदा अंमलबजावणी झाली, आयुष्यभराची भाकरी आपल्या लेकराला मिळाली। मी मरूच तर हटत नाही, फक्त तुम्ही सावध राहा। ढोल ताशांचा गजर, भव्य पुष्पहार, रांगोळ्या अशा पद्धतीने सखल मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत केलं। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।